राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर खातेवाटपाला वेळ लागला, पण खातेवाटप झाल्यानंतर सरकार कामाला लागले। पण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा आधीच उघड झाल्याचं सांगितलं जात आहे। एसटी महामंडळासाठी बस घेण्याच्या प्रक्रियेत तब्बल 2000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। सरकारला अंधारात ठेवून महामंडळासाठी बसेस भाडे तत्वावर घेतल्या जातील असा निर्णय घेतला गेल्याचं उघड झालंय। एसटी महामंडळानं 1300 पेक्षा जास्त बसेस भाड्याने देताना कंत्राटदाराला फायदा होईल अशी प्रक्रिया झाल्याचा आरोप होतोय। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यानं वेगळाच दावा केलाय। नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एसटी महामंडळातील 2000 कोटीचा घोटाळा उघडकीस आला। त्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये 1350 बस ह्या कॉन्ट्रॅक्टवर घेण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता। त्याच्यावर सध्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरी स्थगिती दिली असली तरी मागील मंत्र्याची चौकशी झाली पाहिजे। हा कॉन्ट्रॅक्ट कशामुळे झाला, कोणावर सरकार त्या काळातलं मेहरबान होतं, या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि समोर आलं पाहिजे। ज्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट देण्याचा कट रचला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। मग तो माजी मंत्री असो की एसटी महामंडळाचे इतर अधिकारी असो, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आहे। स्थगिती दिली, चांगला निर्णय, ओके, पण मागच्या काळात असं झालेलं आहे की पुन्हा एकदा याच्यापेक्षा जास्त, जसं आता याला 35 रुपये 20 पैसे, तर एखाद्या वेळेस याच्यापेक्षा 40 रुपये 42 रुपये असा दर जास्त येऊ नये। एक तर 44 रुपयांनी झालं पाहिजे, आणि जर 44 रुपयांनी येत नसेल तर मला वाटतं डिझेल वगैरे या सगळ्या विषयाचा एकत्रित कॅल्क्युलेशन केलं पाहिजे। आणि हा जो 2800 कोटी रुपयाचा राज्य सरकारवर भुर्दंड पडणार आहे, हा सरकारने थांबविला पाहिजे। निश्चित आताची जी एजन्सी आहे, मी एजन्सी कोण आहे मला याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु दर या विषयाशी निश्चित विरोधी पक्ष म्हणून आम्ही देणं घेणं ठेवू। राज्याची तिजोरी आताच्या घडीला खडखडाट असताना अशा पद्धतीनं राज्याच्या पैशाचा उधळपट्टी ही होऊ नये। त्यातल्या त्यात बाहेरच्या एजन्सी गुजरात, दिल्ली आणि तामिळनाडू, वाटतं हा विषय मांडण्यासाठी मी मुद्दा म्हणून आपल्याला बोलवलेलं होतं। या घोटाळ्याच्या संदर्भात 1350 बस कंत्राटावर घेण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता। सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरी स्थगिती दिली असली तरी मागील मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे। हा करार कशामुळे झाला, त्या काळातील सरकार कुणावर मेहरबान होतं, या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे। ज्यांनी हा कट रचला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता तपासे यांनी केली आहे। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाही विचारणा केल्याचं समजतंय, पण आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात हा निर्णय घेतला गेल्याचा दावा शरद पवार गटानं केलाय। त्यामुळे शिंदेंच्या काळातील या निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। आता या प्रकरणात नेमकं दोषी कोण याची माहिती कधी समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।